मित्रांनो, तरुण पिढी म्हणजे काही समाजाचा किंवा देशाचा 100% भाग नव्हे, पण देशाचं आणि समाजाचं येणारं 100% भविष्य निश्चित याच तरुण पिढीच्या हाती असतं। हेच तरुण आजचे उद्याचे न्यायाधीश असतील किंवा उद्याचे वकील असतील किंवा उद्याचे डॉक्टर, उद्याचे शिक्षक किंवा भविष्यातील इंजिनियर असतात। खरतर आज हे तरुण शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असणार। खरतर शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्यावर झालेले जे संस्कार असतात, त्यांच्या मनामध्ये रुजवलेले जे विचार असतात, याच त्यांच्या मनामध्ये रुजवलेल्या विचारांवर आणि त्यांच्यावर झालेल्या संस्कारांवर त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं घडत असतं। या काळामध्ये शाळा महाविद्यालयामध्ये शिक्षकांनी किंवा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींनी किंवा घरामध्ये असणाऱ्या आईवडिलांनी तरुणांच्या मनामध्ये चांगले विचार रुजवले किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार केले तर मित्रांनो, निश्चितच त्या तरुणांचं भविष्य चांगल्या प्रकारे घडत असतं। खरतर अशा तरुणांवर चांगले संस्कार झाले तर मित्रांनो, तेच तरुण उद्या देशासाठी चांगल्या प्रकारे काम करू शकतात। कारण मित्रांनो, देशाचं भविष्य म्हणजे हेच आजचे तरुण खऱ्या अर्थानं देशाचं उद्याचं देशाचं भविष्य असतात। खरतर मित्रांनो, कोणत्याही देशामध्ये असणारे नागरिक त्या नागरिकांच्या चारित्र्यावरच त्या देशाला मिळणारा सन्मान खऱ्या अर्थानं अवलंबून असतो। आणि म्हणून देशाच्या हितासाठी, देशाच्या विकासासाठी तरुणांवर चांगले संस्कार करणं, त्यांच्या मनामध्ये चांगले विचार रुजवणं हे मित्रांनो देशातील शिक्षकांची किंवा समाजातील ज्येष्ठ व्यक्तींची किंवा आई वडिलांची मित्रांनो ती सगळ्यात मोठी जबाबदारी असते। खरतर मित्रांनो, एक आजोबा शेतामध्ये आंब्याचे झाडं लावण्याचं ते त्या ठिकाणी काम करत होते आणि त्यांच्याकडे बघून एक व्यक्ती त्यांना म्हणाला की बाबा, तुमचं वय किती झालंय, तुम्ही आता किती दिवस जगणार आहे? खरतर या झाडांना केव्हा फळं येणार आणि या झाडांना फळं येईपर्यंत तुम्ही जिवंत राहणार आहेत का? मग कशाला तुम्ही हे झाडं लावण्याचं काम करताय? आणि त्यावेळेस मित्रांनो ते वृद्ध व्यक्ती त्या समोरच्या व्यक्तीला उत्तर देतात की अरे, मला माहिती आहे की या झाडांना फळं येईपर्यंत मी जिवंत राहणार नाही, पण तरी देखील मी हे झाडं लावण्याचं काम करतोय। कारण मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मला ज्या झाडांची फळं खायला भेटली किंवा ज्या झाडांच्या सावलीमध्ये मी मोठा झालो ते झाडं कुठं मी लावली आहे? ते झाडं तर माझ्या जन्मापूर्वीच कोणीतरी लावून ठेवली आणि म्हणून मला त्या झाडांची फळं खायला भेटली किंवा त्या झाडांच्या सावलीमध्ये मला मोठा होता आलं। खरतर आज मी हे झाडं लावण्याचं काम करतोय कारण माझ्या मागून सुद्धा येणारा समाज आहेच ना, येणारी पिढी आहेच ना। मी हे झाडं माझ्यासाठी नव्हे तर येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी लावण्याचं हे काम करतोय। अशा प्रकारे मित्रांनो, देशातील प्रत्येक व्यक्तीनं स्वतःचा विचार न करता स्वतःच्या विचारासोबत समाजाचा जरी विचार केला, देशाचा जर विचार केला आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्ती जर काम करत राहिला तर मित्रांनो निश्चितच देशामध्ये बदल होऊ शकतो। देशासाठी चांगल्या प्रकारे मित्रांनो काम आपण त्या ठिकाणी करू शकतो। खरतर मित्रांनो, ज्या देशातील नागरिक आपल्या देशातील येणाऱ्या भावी पिढीसाठी देशातील साधन संपत्ती सुरक्षित ठेवतात, ती जपून ठेवतात, अशा प्रकारे तो देश मित्रांनो जगामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख त्या ठिकाणी निर्माण करतो आणि मित्रांनो असा देश जगामध्ये स्वतःचा एक नवा इतिहास त्या ठिकाणी निर्माण करत असतो। खरतर मित्रांनो, समाजामध्ये जे वाढणारे गुन्हेगारीचं जे प्रमाण असतं, आता गुन्हेगारीचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो? खरतर जे लोक गुन्हेगारी क्षेत्रामध्ये काम करतात त्या लोकांना कठोर शिक्षा करणं म्हणजे समाजातील गुन्हेगारीचं प्रमाण आपण कमी करू शकतो असा मित्रांनो त्याचा अर्थ होत नाही। तर मित्रांनो, गुन्हेगारीचं प्रमाण वाढण्यापूर्वी किंवा गुन्हेगारी क्षेत्राकडे तरुण वळण्यापूर्वी त्या तरुणांवर जर चांगले संस्कार झाले, त्यांच्या मनामध्ये जर चांगले विचार रुजवले गेले तर मित्रांनो निश्चितच तरुण गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार नाही आणि आपोआपच मित्रांनो त्या देशामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण कमी होणार आणि एक चांगला समाज खऱ्या अर्थानं त्या देशामध्ये निर्माण होणार। खरतर मित्रांनो, ही जबाबदारी देशातील शिक्षकांची असते, आई वडिलांची असते आणि समाजातील ज्येष्ठ व्यक्तींची असते। आपल्या तरुण चुकीच्या मार्गाला जाऊ नये किंवा त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे त्यासाठी प्रत्येकानं जर काम केलं तर मित्रांनो निश्चितच देशामध्ये चांगले नागरिक त्या ठिकाणी तयार होत असतात। आणि मित्रांनो, ही जबाबदारी सगळ्यात मोठी तर आई वडिलांचीच असते। कारण आई वडील लहान असताना मुलांवर जे संस्कार करतात त्या संस्काराच्या बळावर खऱ्या अर्थानं मुलं घडत असतात। एक वडील मित्रांनो आपल्या 2 मुलांना घेऊन प्राणी संग्रहालयामध्ये जातात। त्यांच्या मोठ्या मुलाचं वय होतं 10 वर्ष आणि छोट्या मुलाचं वय होतं 6 वर्ष। आता त्या प्राणी संग्रहालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते तिकीट काढण्यासाठी उभे राहिले आणि तिकीट काढत असताना त्या काउंटर जवळ एक पाटी लावली होती। त्या पाटीकडे त्या वडिलांचं लक्ष जातं आणि त्या वडिलांनी ती पाटी त्या ठिकाणी वाचली। त्या पाटीवर लिहिलं होतं की 5 वर्षाखालील मुलाचे तिकिटाचे पैसे आकारले जाणार नाही किंवा 5 वर्षाखालील मुलाला तिकीट काढण्याची गरजच नाही। आणि मित्रांनो, त्यावेळेस त्या वडिलांनी आपल्या छोट्या मुलाला अर्थात 6 वर्षाच्या मुलाला सांगितलं, तुला जर कोणी तुझं वय विचारलं तर तू 4.5 वर्ष सांग।
आणि अशा प्रकारे ते वडील आता तिकीट काढण्यासाठी जातात आणि त्यांनी आपल्या मोठ्या मुलाचं तिकीट काढलं, सोबत आपलं तिकीट काढलं आणि छोट्या मुलाचं वय कमी सांगून त्यांनी छोट्या मुलाचे तिकिटाचे पैसे त्या ठिकाणी त्यांनी वाचवले. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, आई वडील जर स्वतःच जर आपल्या मुलांना चुकीचं वागायला शिकवत असतील तर मित्रांनो, अशा मुलांचं भविष्य पुढच्या काळामध्ये काय असणार याचा विचार मित्रांनो कुठेतरी आपण त्या ठिकाणी करायला हवा. कारण मित्रांनो, आई वडिलांच्या संस्कारांवरच खऱ्या अर्थानं मुलाचं भविष्य त्या ठिकाणी अवलंबून असतं. खरं तर मित्रांनो, त्याच प्राणी संग्रहालयामध्ये दुसऱ्या दिवशी एक वडील आपल्या मुलांना घेऊन जातात. त्यांचेही 2 मुलं होते आणि त्यांच्याही मोठ्या मुलाचं वय होतं 10 वर्षे आणि छोट्या मुलाचं वय होतं 6 वर्षे. ते सुद्धा त्या ठिकाणी तिकीट काढण्यासाठी उभे राहिले आणि त्यांचंही लक्ष त्या समोर असणाऱ्या पाटीकडे जातं आणि त्यांनीही त्या पाठीवर लिहिलेलं वाचलं, पण तरी देखील त्यांनी आपल्या दोघंही मुलांचं तिकीट काढलं. आणि त्यावेळेस तो तिकीट काढणारा व्यक्ती त्या वडिलांना म्हणतो, अहो तुमच्या या छोट्या मुलाचं वय किती? आणि त्यावेळेस ते वडील त्या तिकीट काढणाऱ्या व्यक्तीला म्हणतात की माझ्या या छोट्या मुलाचं वय 6 वर्ष आहे. आणि त्यावेळेस तो तिकीट देणारा व्यक्ती त्या वडिलांना म्हणतो, अहो तुम्ही जर तुमच्या मुलाचं वय मला खरोखर सांगितलं नसतं तर मला ते कळलं सुद्धा नसतं आणि 5 वर्षाखालील मुलगा म्हणून मी त्याला सहज आत जाऊ दिलं असतं. आणि त्यावेळेस ते वडील त्या तिकीट काढणाऱ्या व्यक्तीला म्हणतात, अहो तुम्हाला कळलं नसतं म्हणून काय झालं असतं, पण माझ्या मुलांना तर कळलं असतं ना, त्याचे विपरीत परिणाम निश्चितच त्यांच्या मनावर झाले असते ना. म्हणजे अशा प्रकारे मित्रांनो, काही आई वडील स्वतःहून आपल्या मुलांना चांगलं वागायला, चांगलं जगायला त्या ठिकाणी लहानपणापासून शिकवत असतात आणि असे मुलंच मग मित्रांनो भविष्यामध्ये एक चांगले नागरिक त्या ठिकाणी बनत असतात. अशा प्रकारे मित्रांनो, देशातील प्रत्येक व्यक्तीनं, आई वडिलांनी किंवा देशातील शिक्षकांनी, समाजातील ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या मुलांना, येणाऱ्या तरुण पिढीला जर चांगल्या प्रकारे घडवलं तर निश्चितच मित्रांनो देशाचं भविष्य एक उज्ज्वल घडू शकतं. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.